मित्रांनो, 50 लाख रुपये कमवणे सोपं आहे, पण ते टिकून ठेवण्यासाठी गणित पुरेसं नाही. रिच डॅड पुअर डॅड नंतरचा हा माझा पुढचा व्हिडिओ आहे, जिथे आपण श्रीमंत लोकांची पैशाविषयी खरी मानसिकता पाहणार आहोत. मित्रांनो, आपण पाहिलं की रिच डॅड पुअर डॅड नुसार श्रीमंत व्हायला ॲसेट्स लागतात, लायबिलिटीज नाहीत. पण हे ॲसेट्स तयार करताना सक्सेसफुल लोकांची पैशाविषयी काय मानसिकता असते हे आपल्याला माहीत नसते. आज आपण मॉर्गन हौसेल यांच्या द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकावर चर्चा करणार आहे. लेखक सांगतात की पैसे कमवणे हे मॅथ नाही, तर एक माइंडसेट आणि बिहेवियर आहे. तुमचं आर्थिक यश हे तुम्ही पैशाबद्दल किती हुशार आहात यावर नाही, तर तुम्ही पैशासोबत कसे वागता यावर जास्त अवलंबून असते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यातले नियम तुम्हाला अर्थविषयक भावनात्मक चुका करण्यापासून वाचवतील. नमस्कार मित्रांनो, मी गौरव चौधरी आणि गौरवच्या आर्थिक कट्ट्यावर आपले सहर्ष स्वागत आहे. चला तर मग सुरू करूया सायकोलॉजी ऑफ मनी. लेसन नंबर 1, कोणीही वेडा नाही. नो बडी इज क्रेझी. मित्रांनो, मला सांगा, तुमचा शेजारी क्रिप्टोकरन्सी, कमोडिटी किंवा अशाच इतर गुंतवणुकीत आपले पैसे इन्व्हेस्ट करत असेल तर तो चूक करत आहे का? तर बिलकुल नाही, कारण त्याचे अनुभव आणि तुमचे अनुभव हे वेगवेगळे आहेत. 1980 मध्ये जन्मलेल्या व्यक्तीने पाहिलेली महागाई आणि 2000 मध्ये जन्मलेल्या व्यक्तीने पाहिलेला स्टॉक मार्केट क्रॅश, आपण पाहिलेली कोरोना महामारीचा अनुभव वेगळा आहे. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी लॉटरीचं तिकीट विकत घेणे हे एका मोठ्या स्वप्नात गुंतवणूक करण्यासारखं असते. लोकांचे पैशाबद्दलचे निर्णय आपल्याला वेडेपणाचे वाटू शकतात, कारण त्या वेगळ्या अनुभवातून आणि पार्श्वभूमीतून आलेले असतात. इतरांच्या निर्णयाला न्याय न करता त्यांचे दृष्टिकोन समजून घेतल्यास स्वतःच्या धोरणांवर चांगले लक्ष केंद्रित करू शकता. इतरांच्या गुंतवणुकीच्या निर्णयावर हसू नका किंवा त्यांच्या कृतीचे लगेच नक्कल करू नका. तुमची आर्थिक दिशा हे फक्त आणि फक्त तुमच्याच अनुभवावर ठरवा. लेसन नंबर 2, चक्रवाढ व्याजाची जादू, कंपाऊंडिंग मॅजिक. मित्रांनो, लेखक सांगतात की चक्रवाढ व्याजाचा प्रभाव सामान्यतः लोकांना समजत नाही किंवा तो कमी लेखला जातो, कारण आपले मन हे लिनियर पद्धतीने काम करते आणि चक्रवाढ व्याज हे एक्सपोनेन्शियल पद्धतीने काम करते. चक्रवाढ व्याजाची खरी ताकद दीर्घ कालावधीनंतर दिसून येते. सुरुवातीला होणारी वाढ कमी दिसते, पण एका विशिष्ट टप्प्यानंतर ती अचानक आणि प्रचंड होते. वॉरन बफेट यांना सगळे गुंतवणूक गुरु म्हणतात, पण तुम्हाला माहीत आहे का की त्यांच्या यशाचे मुख्य कारण त्यांची गुंतवणूक कौशल्य नसून वेळ आहे. त्यांनी त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू केली आहे आणि 7 दशकाहून अधिक काळ चक्रवाढ व्याजाला काम करण्याची संधी दिली. त्यांच्या एकूण संपत्तीपैकी 95% संपत्ती त्यांनी वयाच्या 50 वर्षानंतर कमावली आहे. लेखक स्पष्ट करतात की अनेक लोक फक्त हाय रिटर्न मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतात, पण गुंतवणुकीत टिकून राहणे हेच सर्वात महत्त्वाचे कौशल्य आहे, ज्यामुळे चक्रवाढ व्याजाला काम करण्याची संधी मिळते. सर्वात हुशार गुंतवणूकदार होण्याऐवजी सर्वात संयमी आणि सातत्यपूर्वक गुंतवणूकदार होणे महत्त्वाचे आहे. लेसन नंबर 3, श्रीमंत होणे विरुद्ध श्रीमंत राहणे. श्रीमंत होणे म्हणजे मोठी जोखीम पत्करणे आणि श्रीमंत राहणे म्हणजे मोठी जोखीम टाळणे होय. श्रीमंत होणे एका विशिष्ट वेळेस किंवा परिस्थितीत चांगले परतावे मिळवण्यावर अवलंबून असते. त्यासाठी मोठ्या संधी ओळखणे, योग्य जागी गुंतवणूक करणे, धैर्याने मोठी जोखीम घेणे आवश्यक असते. आणि श्रीमंत राहण्यासाठी आशावादापेक्षा भीती आणि विनम्रता आवश्यक असते. श्रीमंत राहणे म्हणजे तुम्ही जी संपत्ती कमावली आहे ती टिकून ठेवणे आणि ती गमावणार नाही याची खात्री करणे. ही सर्वात कठीण गोष्ट आहे. यासाठी लाभाऐवजी जगण्याला प्राधान्य द्यावे लागते. यशस्वी व्यक्तीला माहीत असते की त्यांना भविष्यात यश मिळेल, पण जर ते खेळातून बाहेर पडले तर ते अशक्य होईल. श्रीमंत होण्यासाठी उत्कृष्ट स्ट्रॅटेजी आवश्यक नाही, पण श्रीमंत राहण्यासाठी उत्कृष्ट वर्तन आणि दीर्घकाळ टिकून राहण्याची इच्छाशक्ती आवश्यक असते. तुमच्याकडे विमा, इमर्जन्सी फंड्स असेल तर तुम्ही बाजार पडला तरी घाबरणार नाही आणि आपली मौल्यवान गुंतवणूक विकणार नाही. लेसन नंबर 4, चुकीसाठी जागा, रूम फॉर एन एरर. लेखक याला मार्जिन ऑफ सेफ्टी असेही म्हणतात. भविष्यात काहीतरी अनपेक्षित घडणारच, यासाठी नेहमी जागा ठेवली पाहिजे. मित्रांनो, जीवनात गोष्टी नेहमी आपल्या योजनेनुसार होत नाही. बाजार कधीही खाली पडू शकतो, नोकरी अचानक गमावली जाऊ शकते किंवा आरोग्यावर मोठा खर्च येऊ शकतो. म्हणून तुमची योजना अपयशी होऊ शकते हे गृहीत धरूनच योजना बनवणे आवश्यक आहे. मोठी आर्थिक संकटे किंवा जागतिक घटना जसे की कोरोना महामारी, मार्केट क्रॅश, लेखक यांना काळे बगळेस म्हणजेच ब्लॅक स्वॉन्स म्हणून संबोधतो. हे तुम्हाला माहीत नसतात किंवा प्रिडिक्ट सुद्धा करता येत नाही. त्याच्यापासून बचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोणत्याही धोक्याला समोर जाण्यासाठी पुरेशी आर्थिक जागा ठेवणे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट हे श्रीमंत होणे नाही, तर आर्थिक संकटात दिवाळखोर न होणे हे ठेवावे. तुम्ही चुकीचे ठरलात किंवा तुमच्या नशिबाने तुम्हाला साथ दिली नाही, अशा परिस्थितीत रूम फॉर एरर तुम्हाला टिकून राहण्यात मदत करते. जर तुमच्या आर्थिक योजनेत रूम फॉर एरर नसेल तर एका मोठ्या धक्क्याने तुम्ही खेळातून बाहेर पडू शकता आणि तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळणार नाही. लेसन नंबर 5, सर्वात मोठी संपत्ती स्वातंत्र्य.
मित्रांनो, तुम्ही बरेच वेळा ऐकलं असेल की समय सबसे बलवान है. पैशाचे सर्वात मोठे मूल्य म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेवर नियंत्रण मिळवता येणे होय. तुमच्या वेळेचा वापर कसा करायचा, कोणासाठी किती काम करायचे आणि कधी थांबायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य पैशाने मिळवता आले पाहिजे. हे खरे आर्थिक स्वातंत्र्य. पैसा मिळवण्याचा अंतिम उद्देश वस्तू खरेदी करणे नाही, तर शांतता आणि वेळ खरेदी करणे आहे. तुमच्या आवडीचे छंद पूर्ण करण्यासाठी वेळ द्या. पैसा आल्यावर जर तुम्हाला तुमच्या आवडीचे काम करायला वेळ मिळत नसेल तर अशी संपत्ती कामाची नाही. आपल्या मित्रपरिवारासोबत वेळ घालवा. याकरिता वेळ दिला तर आपले मानसिक आरोग्यही चांगले राहतील. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. शेवटचा लेसन नंबर 6, गाडीतील विरोधाभास. मॅन इन द कार पॅराडॉक्स. जेव्हा तुम्ही महागडी गाडी किंवा महागडं घड्याळ घेऊन फिरता तेव्हा लोकांना तुमच्याऐवजी तुमच्या वस्तूची किंमत आठवते. ते तुम्हाला श्रीमंत समजत नाही, तर त्यांना ती वस्तू हवी असते. हा सगळा विचार करताना लोक म्हणतात की वाह काय सुंदर गाडी आहे, पण कोणी असा विचार करत नाही की वाह काय सुंदर व्यक्तिमत्व आहे. अशा वस्तू विकत घेतल्यामुळे त्या वस्तूची स्तुती होते, आपली नाही. त्यामुळे आपण आपल्या क्षेत्रात असे नाविन्यपूर्ण काम केले पाहिजे की वस्तूऐवजी माणसाची किंमत होईल. श्रीमंत असणे आणि श्रीमंत दिसणे यात जमीन आसमानचा फरक आहे. लोकांना दाखवण्यासाठी पैसे खर्च करणे थांबवा. मित्रांनो, तुम्हाला समाजामध्ये खरे श्रीमंत ओळखायचे आहे आणि त्यांच्याप्रमाणे मेहनतही करायची आहे. पैसा आल्यानंतर नम्रता ठेवा. तुमची खरी संपत्ती हे तुमच्या बँक खात्यात असली पाहिजे, रस्त्यावर महागड्या गाडीत नाही. यालाच लेखक असे म्हणतात की रिअल वेल्थ इज दॅट विच कॅनॉट बी सीन. तर मित्रांनो, हे होते द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकातले सर्वात महत्त्वाचे 6 लेसन्स. गुंतवणूक करताना शांत राहा, टिकून राहा आणि कधीही तुमचा संपूर्ण पैसा एकाच वेळीच गमावू नका. मित्रांनो, आता तुम्हाला हे नियम समजले असतील अशी आशा करतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला यातला कोणता नियम आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा. या पुस्तकाची PDF लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. गौरवच्या आर्थिक कट्ट्याला सबस्क्राईब करा आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासात माझ्यासोबत राहा. भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.